हरिओम. लाओत्सेचा ताओबोध योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. दोषदृष्टी भाग 2. माणूस इतरांचे दोष चव्हाट्यावर आणायला फार उत्सुक असतो. लाओत्से म्हणतो की जणू काही तो अणकुचीदार टोक असलेला भाला हातात घेऊन सर्वांना टोचायला सदा उत्सुक दिसतो. दिसला दोष की कर टीका. जरा कोठे काही खुट्ट झाले की कान टवकारलेलेच असतात. लगेच त्याची जगजाहीर चर्चा करायला सुरुवात होते. त्या व्यक्तीच्या अब्रूचे पार धिंडवडे काढून त्याची लक्तरे वेशीवर टांगली जातात. दोषदृष्टी माणसाला असत्य, मिथ्या, खोटे, भ्रामक आचरण करायला उद्युक्त करते. हे विनाकारण होत असते, कारण यात आयुष्याचा विचार केला, जीवनाचा विचार केला, स्वतःच्या, समाजाच्या उद्धाराचा किंवा देशाच्या विकासाचा विचार केला तर काहीही तथ्य नसते, कोणाचाच काही फायदा नसतो. उलट यात सर्वतोपरी नुकसानच नुकसान असते. दोषदृष्टी असलेल्या माणसाला त्याच्या स्वभावाचा स्वतःलाही त्रास सहन करावा लागतो. तो 2 प्रकारचा असतो. 1. जसा तो इतरांशी वागत असतो तसेच इतरही त्याच्याशी तसेच वागत असतात. याचा त्याला त्रास सहन करावा लागतो. त्याचीही बेआबरू होत असते. त्याच्याही व्यक्तिमत्वाला तडे जात असतात. त्याचेही मनस्वास्थ्य बिघडत असते. 2. त्या व्यक्तीला स्वतःला त्याच्याच स्वतःच्या या स्वभावाचा त्रास होत असतो, कारण तोही त्याच्या वर्तनाचा पाढा स्वतःशी वाचत असतो. स्वतःच स्वतःच्या स्वभावाचे विश्लेषण करत असतो. त्यालाही त्याचे स्वतःचे वर्तन आवडत नाही, हे तो स्वतःशी कबूल करतो. कारण कधीही कोणत्याही आणि कसल्याही अयोगिक आचरणाला अंतरात्म्याकडून सहकार्य मिळत नसते. उलट विरोधच होत असतो. त्याला जी ऊर्जा मिळत असते तो अंतरात्म्याकडून एक सोपस्कार असतो. त्यात आत्मीयता नसते. तो स्वतःच्या मनामधून उतरतो. त्यामुळे त्याचेही मनस्वास्थ्य बिघडत असते. मग माणूस एक निराळीच युक्ती करतो. तो स्वतः सभोवती अब्रूचे एक कवच निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. आपण फार विनम्र असल्याचा आभास तो निर्माण करतो. आपण सज्जन, सभ्य असून सदाचारी आहोत, फार मोठे देवभक्त आहोत, असे तो समाजावर ठसवण्याचा प्रयत्न करतो. तीर्थयात्रांचे आयोजन करतो. आध्यात्मिक प्रवचनांचे आयोजन करतो. धार्मिक गोष्टींना मदत करतो, दान करतो. अशा ठिकाणी स्वतःचा फोटो, नाव, केलेले किंवा न केलेले कार्य याची जाहिरात करतो. स्त्रियांजवळ अतिशय मर्यादेने अदब राखून आचरण करतो. समाजात स्वतःची प्रतिमा सुधारण्याचा आटोकाट खटाटोप सुरू असतो. हे त्याचे वागणे संपूर्णपणे खोटारडे आहे हे त्यालाच जसे माहीत असते, तसेच समाजही ते ओळखून असतो. हे फार काळ टिकतही नाही. जसे उजाडले की कोंबडे आरवायचे राहत नाही, तसेच बाका प्रसंग आला की ही सभ्यतेची झालर उडून जाते आणि त्यामागील पितळ उघडे पडते. दुसऱ्याच्या जागी उभे राहावे. असे म्हणले जाते की परदुःख शीतल असते. कोणाकडे मयत झाली तर आपण आक्रोश करत नाही, त्याबद्दल शाब्दिक दुःख व्यक्त करतो. अशा प्रसंगी दुसऱ्यांना रडू नका, शांत व्हा असे सांगतो. परंतु जेव्हा स्वतःच्या घरी मयत होते तेव्हा मात्र आपण रडून रडून गोंधळ घालतो, आक्रोश करतो. इतर आपल्याला शांत करण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु आपण ते ऐकत नाही. आपण रडतच राहतो. आपण जेव्हा दुसऱ्यावर टीका करतो तेव्हा त्या व्यक्तीला काय आणि किती यातना होत असतील याची आपण जराही पर्वा करत नाही. परंतु दुसरा जेव्हा आपल्यावर टीका करतो त्यावेळी आपल्याला त्याच्या यातना होतात. तेव्हा आपल्याला कल्पना येते की कोणी कोणावर टीका केली की काय यातना होतात ते. यापासून योग्य तो बोध घ्यायचा आहे. आपला असा गैरसमज असतो की दुसऱ्याचे दुःख तितपतच असते. तो दुसरा उगीचच बाऊ करत असतो. दुसऱ्याचे दुःख जर जाणून घ्यायचे असेल तर जरा थोडा वेळ दुसरा त्या जागी उभा आहे त्या जागी स्वतः उभे राहा आणि जगा. दुसरा ज्या खुर्चीवर बसलेला आहे त्या खुर्चीवर स्वतः जरा बसा आणि कारभार करा. दुसऱ्याने जो बूट घातला आहे तो बूट स्वतःच्या पायात घालून चाला आणि तोच प्रसंग अनुभवा. म्हणजे
त्या प्रसंगाचे गांभीर्य आपल्या लक्षात येईल. ज्या अणकुचीदार भाल्याने इतरांना जसे टोचता तसे आणि तितके स्वतःला त्याच भाल्याने तितक्याच ताकदीने टोचा आणि त्या जखमा कशा विव्हळायला लावतात याचा स्वानुभव घ्या. त्या जखमा कशा तयार होतात आणि पुढील सर्व आयुष्य त्या जखमा देहावर बाळगून कसे जगावे लागते याचा जरा विचार करा. काय होत असेल तुमच्या जखमांमुळे? जो व्यवहार तुम्ही इतरांजवळ करता तोच व्यवहार तसाच इतरांनी तुमच्याजवळ केला तर तुम्हाला चालेल का याचा विचार करा. या जाणीवेतून इतरांजवळ वर्तन करा. परदुःख शीतल असते असा प्रत्येकाचा गैरसमज असतो. अशा वेळी स्वतःच्या दुःखाचे स्मरण करावे, म्हणजे इतरांच्या त्रासाची तीव्रता आपल्या लक्षात येईल. आपण सर्वांशी असेच वागावे की जणू काही आपण स्वतःशीच वागत आहोत. आपण दुसऱ्याशी असाच व्यवहार करावा की दुसऱ्याने आपल्याशी तसाच व्यवहार करावा अशी आपल्याला अपेक्षा असते. आपण जसा काहीतरी कारण असल्यामुळेच दुसऱ्यांजवळ वाईट बोलतो, वागतो, तसेच दुसराही काहीतरी कारण असल्यामुळेच आपल्याजवळ वाईट वागत असतो. आपण तेच अन्न दुसऱ्याला खाऊ घालावे की जे आपण खाऊ शकतो. स्वतःचे निरीक्षण केल्यास लक्षात येईल की आपण स्वतःजवळ इतकी वर्षे राहिलो कारण आपण आपल्यालाच चांगले परिचित नव्हतो. आपण आपल्यालाच ओळखलेले नव्हते. हरि ओम.